नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे, अर्णवने ईश्वरीच्या आईला लिफ्ट दिलेली असते आणि ते दोघे सुद्धा ईश्वरीच्या घरासमोर उभे असतात आणि तो विचारत असतो, कुठे राहतात तुमच्या मुली इथे राहतात, जगातील सर्व रस्ते याच घराकडे कसे काय वळले जातात, असं म्हणून त्या म्हणत असतात, हो इथेच तर माझ्या मुली राहतात ना. असं म्हटल्याच्या नंतर अर्णव बोलल्यावर त्या म्हणत असतात, तुम्ही काही म्हणालात का? तेव्हा अर्णव बोलत असतो, नाही नाही, मी कुठे काय म्हणालो, कारण त्याला असं वाटत असतं म्हणजे ईश्वरीच्या घराकडेच मला पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी करायला का बरं भाग पाडत आहे, किंवा प्रत्येक वेळेस माझं आणि ईश्वरीचं काय कनेक्शन आहे, जेणेकरून काही ना काही कारण निघल्यावर मला ईश्वरीकडेच यावं लागत आहे, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरीची आई त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते, काय झालं, तुम्ही काही म्हणाला आहात का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही. आता अर्णवच्या हातामध्ये तिच्या आईच्या 2 बॅग्स असतात आणि तो 2 बॅग्स घेऊन ईश्वरीच्या दारासमोर उभा असतो. आज ईश्वरीची आई येणार असल्या कारणाने ईश्वरीने खूप छान स्वागताची तयारी केलेली असते. दरवाजा उघडताच ती डोळे बंद करून नम्रता त्याच्यावर फुलांचा वर्षाव करते आणि ईश्वरी हातामध्ये फुलांचा बुके घेऊन वेलकम म्हणत असते. अर्णव सुद्धा कसलाच विचार न करता तिच्या हातातला फुलांचा बुके घेत असतो आणि तेव्हा ईश्वरी डोळे उघडून पाहते तर इथे तिच्या समोर अर्णव उभा असतो. तेव्हा ईश्वरी जोरातच ओरडत असते, अर्णव सर तुम्ही इथे काय करत आहात म्हणून. आणि तेव्हा नम्रता सुद्धा अगदीच आवाजून पाहत असते. पण आता ईश्वरीच्या आईला हे माहिती नसतं की हा मुलगा आणि ईश्वरी एकमेकांना ओळखत आहेत किंवा ईश्वरी याच्याकडेच काही दिवस काम करत होती म्हणून. तर प्रेक्षकांना खूपच सुंदर असा 24 एप्रिलचा भाग होणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेट्स पाहण्यासाठी लगेचच बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत